हे चिंगी, ओके ओके, पास पास. काय झालंय? ते मला ना घरच्यांची खूप आठवण येते. तू खरं सांगतेस का? हो वहिनी, खरंच. ते मी एवढे दिवस कधी घरापासून लांब नाही राहिले ना, म्हणून. अगं पण मग फोन कर ना घरी, एखादा बोल सगळ्यांशी. हो, करेन की, वेळ मिळाला की करते. ऐक, तुला घरी जाऊन यायचंय का? अहो नाही, ते कसं आहे, घरी अशी गेले तर उगाच घरच्यांना काहीतरी वेगळंच वाटेल अचानक गेली म्हणून. आणि असं पण ना, घरच्यांना असं वाटतंय की मला काम करायचंच नाहीये, कारण मला शिकायचं आहे ना, त्यामुळे नको. अगं मी बोलते तुझ्या घरच्यांशी, किंवा मग आजींशी बोलते आणि त्या सांगतील घरी. नाही वहिनी, नको. ए बाळा, अशी नको ना रडूस. आता तुझं ठरलंय की नाही, काम करायचं आणि पैसे कमवायचे. मग आता अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला घरापासून लांब राहावं लागणार. हे बघ, अशी जर का मध्ये मध्ये तू रडायला लागलीस ना, तर मग कुठेतरी पटकन आपण आपल्या निर्णयापासून लांब जातो, आपल्या निश्चयापासून लांब जातो. ओकेस ना तू नक्की चिंगी? मला सांग बरं, काही कारण आहे का वेगळं? गेले काही दिवस मी पाहतेय तुला, तू खूप वेगळी वागतेयस. अहो हेच की की मला आठवण येते खूप. बरं बरं, ठीक आहे. बघ, तुला वाटलं तर तू ये घरी जाऊन, काही हरकत नाहीये. पण जा आणि लवकर ये बरं का, कारण आता अंशुमन सरांच्या लग्नाची गडबड चालू आहे की नाही, त्यामुळे आपल्याला इथे काम करायला माणसं लागणार. चिंगी, ए बाळा, चल बरं, डोळे पुस, रडू नकोस आता. मी बाहेर जाते, छान हसून दाखव बरं मला. हे घ्या पेढे. हो, चला एकमेकांचं तोंड गोड करा. मी काय म्हणतो, अंशुमन राव पण समर सरांबरोबर कंपनीमध्ये जात असतील ना? हो, अंशुमन पण सगळा बिझनेस सांभाळतो, म्हणजे अगदी समरच्या खांद्याला खांदा लावून.